नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र घेऊन आलेला नवीन व्हिडिओ। त्याच्यामध्ये आपण बघणार आहे लसावी आणि मसावी। फुल व्हिडिओ बघा, जेणेकरून लसावी मसावीवरती येणारे सर्वचे सर्व क्वेश्चन तुमचे बनतील आणि एकही क्वेश्चन लसावी मसावीवरती सुटणार नाही। मग एग्जाम कोणतीही असो, आरपीएफ असो का एसएससी जीडी असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, सर्व क्वेश्चन बनतील। फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। एका व्हिडिओमध्ये तुमचे एलसीएम आणि एससीएफचे म्हणजेच लसावी आणि मसावीचे सर्वेचे सर्व टाइप कव्हर होणार आहे। लक्ष द्या मित्रांनो, रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यूं थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, वो मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी कुछ अलग आएगा। तर लक्ष द्या मित्रांनो, आज आपण बघणार आहे लसावी मसावी। लसावी मसावीवरती आपण बघू की ॲक्च्युअल मध्ये लसावी मसावी काय असतं आणि लसावी मसावीमध्ये आपण लसावी आणि मसावी किती प्रकारे काढू शकतो, तर सर्व टाइप मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुमच्या कोणत्याही एग्जाम मध्ये जर लसावी मसावीवरती क्वेश्चन येत असेल तर तुमचा बनायला पाहिजे। तर बघा, लक्ष द्या मित्रांनो, लसावी मसावी आपण काय असतं ॲक्च्युअल मध्ये लसावी मसावी तुम्हाला समजण्यासाठी इंग्लिश मध्ये त्या संख्येचा त्या शॉर्ट फॉर्मचा तुम्हाला फुल फॉर्म माहिती पाहिजे। म्हणजेच काय, तर बघा लक्ष द्या, लसावी म्हणजेच काय, एलसीएम। एलसीएम म्हणजेच काय रे, लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल। काय असतं सर लिस्ट कॉमन मल्टिपल? ठीक आहे, ते आपण समजू। पुढे बघा एचसीएफ। एचसीएफ म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर। काय असतं सर एलसीएम, काय असतं एलसीएफ, एचसीएफ, तर आपण समजू। बघा लक्ष द्या, लिस्ट कॉमन मल्टिपल, मल्टिपल म्हणजेच काय मित्रांनो, तर पाढा। पाढा म्हणजे काय सर समजला नाही? तर बघा, सपोज मी म्हटलं तुम्हाला की 12 आणि 16चा लसावी पण सांगा आणि मसावी पण सांगा, तर आधी आपण फोकस काय करणार, लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच काय, एलसीएम वरती फोकस करणार, लसावीवरती। लसावी काय म्हणतो, लिस्ट कॉमन मल्टिपल, मल्टिपल शब्दावरती फोकस करा। मल्टिपल म्हणजे पाढा। 12चा पाढा म्हणा 12, 12 दूने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, पाढा म्हणायचा आहे तुम्हाला। मल्टिपल म्हणजेच काय, पाढा। ठीक आहे सर। 16, सर 16चा पाढा म्हणा, 16 एक 16, 16 दूने 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सक 96, पाढा म्हणायचं आहे तुम्हाला। काय करायचं आहे, पाढा म्हणायचं आहे। सर काय, लसावी म्हणजे काय असतं, लिस्ट कॉमन मल्टिपल, त्याच्यामध्ये काय म्हणावं लागतं आपल्याला, मल्टिपल म्हणजे पाढा म्हणायचं आहे। तर मी काय 12 आणि 16चा लसावी काढणार आहे। ठीक आहे, त्याच्यासाठी मला 12चा पाढा पण म्हणावं लागेल, 16चा पाढा पण म्हणावं लागेल। मी लसावी मसावी विदिन सेकंडमध्ये कसं सॉल्व करायचं हे पण सांगेल, पण ॲक्च्युअलमध्ये लसावी मसावी काय पहिले ते समजून घ्या। ठीक आहे, तर बघा मल्टिपल आहे सर, 12चा पाढा म्हणा 16 आहे, तर 16चा पाढा म्हणा, कारण आपण 12 आणि 16चा काय काढणार आहे, लसावी काढणार आहे। तर बघा, लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट म्हणजे काय, एकदम कमीवाला म्हणजेच काय, कमीत कमी, आणि दोघांमध्ये काय पाहिजे, कॉमन। तर बघा, दोघांमध्ये कमीत कमी कोणता नंबर आहे, 48, 48, 48, 48। बघा पुढे जर तुम्ही पाढा एक्सटेंड केला ना, तर बघा 84, नंतर काय येणार आहे तुमचा 96 येणार आहे, पुढे संख्या येणार आहे। तर बघा परत कॉमन नंबर भेटला का तुम्हाला, 96 कॉमन भेटतोय, पण आपण कॉमन नंबर कोणता घेणार आहे, लिस्ट म्हणजेच काय, लोवेस्ट। लोवेस्टमध्ये कोण आहे सर्व दोघांमध्ये कॉमन, तर सर 48 आहे। म्हणजेच काय, 12 आणि 16चा लसावी किती येणार रे, 48 येणार आहे। किती येणार आहे, 48। कसं काढलं सर, लसावी म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, पाढा म्हणा सर 12चा आणि 16, तर 16चा पाढा म्हणा, 12चा पाढा म्हणा, का, कारण आपल्याला काय करायचं, लसावी काढायचं। लसावी काय म्हणतो, लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच काय, मल्टिपल मध्ये घ्या त्यांचा पाढा म्हणा, आणि पाढ्यामध्ये जो नंबर कॉमन आहे तो काय असतो, त्यांचा लसावी, पण तो नंबर काय पाहिजे आपल्याला, कमीत कमी। काय पाहिजे, कमीत कमी, आपण जास्तीत जास्त वाला घेणार नाही। व्हेरी गुड। पुढे लक्ष द्या, पुढे बघा काय करणार आहे आपण, पुढे लक्ष द्या, पुढे आपल्याला म्हटलेलं आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर। हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असतं सर, फॅक्टर, तर फॅक्टर म्हणजे काय माहिती आहे का, या 12ला आणि 16ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल हे असतात त्याचे फॅक्टर। मग तुम्ही बघणार की सर 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाणार आहे, सर 12ला 1ने भाग जाईल, 2ने भाग जाईल, 3ने भाग जाईल, 4ने भाग जाईल, नंतर 6ने भाग जाईल, पुढे 12ने भाग जाईल। या संख्येने 12ला काय जाणार आहे, भाग जाणार आहे। सर 16साठी आपण 12 आणि 16चा काढणार आहे ना, मग 16ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल, सर 1ने भाग जाईल, 2ने भाग जाईल, नंतर मग पुढे 4ने भाग जाईल, पुढे 8ने भाग जाईल, पुढे तुमचा 16ने भाग जाईल। ठीक आहे, या संख्येने सिरियलला भाग जाणार आहे, या संख्येला या संख्येने भाग जाणार आहे। ठीक आहे,
HCF ची गोष्ट करतोय मी, हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर म्हणजेच काय की 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल हे असतं याचे फॅक्टर, 16ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल हे असतं याचे फॅक्टर. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या, दोघांमध्ये तुम्हाला काय पाहिजे कॉमन, आणि कोणता नंबर घेणार तुम्ही हायेस्ट. दोघांमध्ये काय पाहिजे कॉमन आणि कोणता नंबर घेणार तुम्ही हायेस्ट. तर दोघांमध्ये कॉमन पण पाहिजे हायेस्ट पण पाहिजे. सर दोन पण पण घेणार आहे का नाही, सर माझा फोकस कशावरती राहणार आहे हायेस्ट वरती. मग हायेस्ट कोण आहे दोघांमध्ये 4 4. कोण आहे हायेस्ट 4 4. म्हणजेच काय 12 आणि 16चा तुमचा मसावी किती येणार आहे HCF किती येणार आहे सर 4 येणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, लसावी म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. पाडा म्हणा दोघांमध्ये कॉमन पाहिजे आणि लोवेस्ट वाला घ्या. मसावी म्हणजेच काय HCF बरोबर हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर म्हणजेच काय असतं की त्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल त्याला काय म्हणतो आपण फॅक्टर. तर 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाणार आहे 1 2 3 4 6 12. 16ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाणार आहे 1 2 4 8 आणि 16. सर हे कसं शिकले, तर तुम्हाला जर फॅक्टरचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला जा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला फॅक्टरवरती एक व्हिडिओ भेटेल, तो व्हिडिओ वॉच करा जेणेकरून तुम्हाला फॅक्टर काय असतं ते तिथे डिटेलमध्ये समजेल. पुढे बघा सर 12 आणि 16चा लसावी किती आला रे 48. 12 आणि 16चा मसावी किती आला 4. बघा ऍक्च्युअल मध्ये लसावी मसावी या प्रकारे असतं, पण आपल्याला काढायचं कसं आहे तर बघा आपण कसं काढणार. एक्झाम मध्ये आपल्याला इतका वेळ नाही, आपल्याला विदिन सेकंडमध्ये आन्सर यायला पाहिजे सर असं काहीतरी सांगा. तर मी तुम्हाला 3 ते 4 प्रकारे लसावी काढण्याची मेथड सांगेल. 3 ते 4 प्रकारे. पुढे बघा तुम्ही लक्ष द्या, आपण एक मेथड फॉलो करू, 3 ते 4 प्रकारे सांगेल. तर बघा लक्ष द्या, 12 आणि 16चा लसावी आणि मसावी. तर बघा शाळेमध्ये किंवा तुम्हाला बरेच ठिकाणी असं शिकवलं. तर बघा 12 आणि 16चा लसावी काय की दोघांना म्हणजे जेवढे नंबर असतील त्या नंबरला कॉमन भाग देणारी संख्या असते मसावी, आणि लसावी म्हणजेच काय कमीत कमी 2 संख्यांना भाग देणारी संख्या असते लसावी. जास्तीत जास्त कितीही चालेल पण कमीत कमी किती संख्या पाहिजे 2. आपण आधी मसावीवरती फोकस करू, म्हणजेच काय HCF वरती फोकस करू. 12 आणि 16चा आपण काय करणार आधी मसावी. तर कॉमन नंबर बघा जो दोघांना भाग देईल तो नंबर काय रे 4. 4 त्रिक 12, 4 चौक 16. 4 कॉमन नंबर आहे जो दोघं संख्यांना भाग देतोय, म्हणजेच याचा मसावी किती येणार आहे 4. कारण पुढे दोघी संख्यांना कॉमन नंबरने भाग जाणार आहे का नाही, म्हणून मसावी किती येणार आहे HCF किती येणार आहे 4. सर लसावी म्हणजेच काय असतो की कमीत कमी 2 संख्यांना भाग जात असेल तर भाग देत राहा, पण या 2 संख्यांना कॉमन संख्यांनी आता भाग जात नाहीये म्हणून आपण आता भाग देणार नाही. मग लसावी म्हणजेच काय L अंकाचा गुणाकार म्हणजेच काय असतो तुमचा लसावी. L मध्ये कोण कोण आले 4 गुणिला 3 गुणिला 4. 4 त्रिक 12, 12 चौक 48. म्हणजेच काय तुमचा लसावी किती येणार आहे 48. किती येणार आहे लसावी LCM किती येणार आहे 48. सर असं काढणार आहे का हो. ही झाली तुमची एक मेथड जी एकदम बेसिक आहे. या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होईल. पुढे नेक्स्ट फॅक्टर मेथड. फॅक्टर मेथड म्हणजेच काय की जे 2 नंबर आहे याला तुम्हाला मूळ संख्यांच्या फॅक्टरमध्ये तोडायचे, म्हणजेच काय प्राईम फॅक्टरमध्ये तोडायचे. प्राईम फॅक्टर म्हणजे काय सर, तर बघा लक्ष द्या, या 12ला मला अशा फॅक्टरमध्ये तोडायचे की जिथून ते तुटणार नाही. म्हणजेच कसं, सपोज तुम्ही घेतलं 4 त्रिक 12, हा 4 तुटू शकतो का हो सर तुटू शकतो. कसा तुटेल हा 4 सर 4 म्हणजे 2चा वर्ग, पण हा 2 तुटेल का आता नाही सर 2 तुटणार नाही, 2 तुटणार नाही. म्हणून आपल्याला कशामध्ये तोडायचे प्राईम फॅक्टरमध्ये, मूळ संख्येच्या फॅक्टरमध्ये त्याला तोडायचे. मग 4 सर 4 म्हणजेच काय 2चा वर्ग, 3 म्हणजेच काय 3चा पहिला घात. 16ला पण तोडा, 16 म्हणजेच काय 4 गुणिला 4. 4 म्हणजे 2चा वर्ग, 4 म्हणजे 2चा वर्ग, 2चा वर्ग 2चा वर्ग, पाया समान घातांकाची काय करतो बेरीज, म्हणजेच काय 2चा कितवा घात येणार आहे 4था. सर 12चं लिखाण काम मी असं करू शकतो 2चा दुसरा घात गुणिला 3चा पहिला घात. 16चं लिखाण काम सर मी 2चा चौथा घात असं लिखाण काम करू शकतो. सर हे लिखाण काम का केलं तुम्ही, कारण ही जी मेथड आहे दुसरी मेथड आहे फॅक्टराइज मेथड. म्हणजेच काय आपण प्राईम फॅक्टरमध्ये तोडून कोणत्याही नंबरला त्यांचा लसावी मसावी काढू शकतो. ठीक आहे सर. पुढे बघा लक्ष द्या, मसावी आणि लसावी काय म्हणतो ॲज पर जर तुम्ही प्राईम फॅक्टरनुसार गेले तर लसावी म्हणतो की संख्या कॉमन असो का नसो पण दोघांमध्ये ज्याची पॉवर जास्त ते लोक घ्या. मग बघा 2 इकडे पण आहे इकडे पण आहे, पण पॉवर कुठे जास्त आहे सर 2चा चौथा घात. ठीक आहे. लसावी काय म्हणतो कॉमन असो किंवा नसो घ्यावा तर लागेल, म्हणजे 3चा कितवा घात घेणार पहिला घात. पुढे सॉल्व करा. 2चा चौथा घात म्हणजे किती 16, 3चा पहिला घात म्हणजे किती 3, 16 त्रिक 48, म्हणजे तुमचा लसावी किती येणार आहे 48. लसावी किती येणार आहे 48.
पुढे फोकस करू आपण HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF काय म्हणतो की दोघांमध्ये कॉमन पाहिजे, ज्याची पॉवर कमी त्या लोकांना घ्या. दोघांमध्ये कॉमन पाहिजे, ज्याची पॉवर कमी ते घ्या. तर बघा दोघांमध्ये कोण कॉमन आहे, 2 2, ज्याची पॉवर कमी ते घ्या. मग पॉवर कोणाची कमी, 2चा दुसरा घात, आणि 2चा दुसरा घात बरोबर किती 4, म्हणजे HCF किती येणार तुमचा 4. किती येणार HCF 4. सर मेथड नंबर 2 फॅक्टर मेथड, प्राइम फॅक्टर मेथड. ठीक आहे सर, ओके. तिसरी मेथड, तर तिसरी मेथड बघा लक्षात द्या, सर्वात शॉर्टकट मेथड आहे. कुठे काम करेल, जिथे नंबर खूप कमी राहील किंवा नंबर एकदम लहान राहील तिथे ही मेथड एकदम जोरात काम करेल. कशी सर बघा लक्ष द्या, 12 आणि 16 3-4 नंबर असतील तर 3-4 नंबर घ्या, 4 नंबर असतील तर 4 नंबर घ्या. बघा लक्षात ठेवा, जेही नंबर तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये सर्वात मोठा नंबर जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आहे 2 नंबर, याच्यामध्ये सर्वात मोठा नंबर कोणता आहे 16. 16च्या पाड्यात 12च्या पाड्यात 16 येतो का, नाही येत सर. 16च्या पाड्यात 16 येतो का, हो येतो सर. एक घर 5 म्हणजेच काय एक संख्या 5 झाली, पण 12च्या पाड्यात 16 येतो का, नाही येत. मग याला काय करणार आपण, डबल, म्हणजेच किती 32. 12च्या पाड्यात 32 येतो का, नाही. परत याला काय करणार आपण, टिबल, म्हणजेच काय रे 48. 12च्या पाड्यामध्ये 48 येतो का, येतो सर. म्हणजे त्यांचा लसावी किती येणार आहे 48. ऑलरेडी 5 झाला आहे, फक्त याला पास करायचे, म्हणजे आपल्याला लसावी किती येणार आहे 48. ही झाली मेथड तुमची तिसरी. काय करायचे तुम्हाला, जेही नंबर तुम्हाला दिलेले त्याच्यापैकी सर्वात मोठा नंबर जो असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे, आणि त्या नंबरमध्ये बाकीच्या नंबरचे पाडे येतात का. म्हणजेच कसं, फॉर एक्झाम्पल बघा मी संख्या चेंज करतो बघा लक्ष द्या. सपोज 2 6 9 आणि 18 यांचा लसावी सांगा. तर तुम्ही काय करणार, सर्वात मोठा नंबर कोणता याच्यामध्ये 18 बघायचे तुम्हाला. 2च्या पाड्यामध्ये 18 येतो का रे, हो येतो, ओके करा. 6च्या पाड्यामध्ये 18 येतो का रे, हो येतो, ओके करा. 9च्या पाड्यामध्ये 18 येतो का, हो येतो, ओके करा. 18च्या पाड्यामध्ये 18 येतो का, हो येतो, ओके करा. म्हणजे त्याचा लसावी किती येणार आहे 18. काढण्याची गरज नाही. ठीक आहे, तर हा झाला वे नंबर 3. हा काय आहे, वे नंबर 3. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही लसावी मसावी काढू शकतात. ही मेथड थोडीशी तुम्हाला टफ वाटत असेल, पण लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा चांगल्या लेवलची एक्झाम असेल तेव्हा ही मेथड एकदम जोरात इम्पॅक्ट पाडेल. आणि इम्पॅक्ट कुठे कुठे पाडेल ते क्वेश्चन सर्व आपण इन्क्लूड केलेले व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून लसावी मसावीची जी तुमच्या मनातली भीती आहे ती पूर्ण आज आपण काढून टाकू. आणि लसावी मसावी जर तुम्हाला येत असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला कामकाढ येईल, तुम्हाला नळण टाकी येईल, तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ येईल. ठीक आहे, सरळ व्याज चक्रवाढ व्याज येईल जर तुम्हाला लसावी मसावी येत असेल तर. तुम्हाला जर कामकाढ वेग विदाऊट फॉर्म्युला किंवा कामकाढ वेग एकदम बोटावर करायचं असेल तर लसावी मसावी यायला पाहिजे. तुम्हाला नळण टाकी जर बोटावर करायचं असेल तर तुम्हाला लसावी मसावी यायला पाहिजे. त्याच्यामुळे लसावी मसावीचा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणताही क्वेश्चन जर लसावी मसावीवरती येत असेल तर तुमचा 100% बनेल. ओके, क्वेश्चन नंबर 1 घेऊ आपण. ओके मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये म्हटलेलं आहे 36, 48 व 72 याचा लसावी सांगा आणि मसावी सांगा. या क्वेश्चनला मी तुम्हाला 3 प्रकारे सॉल्व्ह करून दाखवेल. तुम्हाला एकच मेथड फॉलो करायची आहे. जी मेथड सिंपल असेल मी तुम्हाला सांगेल की कोणत्या मेथडने तुम्हाला जायचं आहे. तर बघा लक्ष द्या, मेथड नंबर 1 वर आपण काम करू. एकदम सिंपल जी रेग्युलर यूज होते त्या मेथडने आपण काम करू. 36, 48 आणि 72 तिघांना कॉमन नंबरने भाग देणारा नंबर तुम्हाला शोधायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोण भेटेल, मसावी भेटेल. या मेथडमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला कोण भेटेल, मसावी भेटेल. तर बघा लक्ष द्या, कॉमन नंबर तुम्हाला शोधायचा जो तिघा नंबरना भाग देईल. तर कॉमन नंबर तुम्हाला भेटला 12, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 सक 72. आता मला सांगा, असा कॉमन नंबर आहे का जो तिघांना भाग देईल? नाहीये सर. या दोघांना 3 ने भाग जातोय पण याला जात नाहीये, या दोघांना 2 ने भाग जातोय पण याला जात नाहीये. म्हणजे आता कॉमन नंबर असा नाही जो तिघांना भाग देईल. मग तिघांना भाग देणारा नंबर कोणता आहे? फक्त 12. म्हणजे हा 12 काय तुमचा मसावी. 12 काय तुमचा मसावी. ओके सर. लसावी काय म्हणतो? कमीत कमी किती संख्यांना भाग जायला पाहिजे रे? 2. कमीत कमी किती? 2. जास्तीत जास्त कितीही चालेल पण कमीत कमी किती? 2. मग कमीत कमी 2 वरती जेव्हा तुम्ही फोकस करणार तुम्हाला समजेल सर याला पण 3 ने याला पण 3 ने भाग जातोय तर देऊन द्या. 3 1 3, 3 2 6. याला जात नाही म्हणून जसाचा तसा, जात नाही म्हणून जसाचा तसा. परत पुढे लसावी काय म्हणतो? कमीत कमी 2 संख्यांना भाग जायला पाहिजे. या दोघांना भाग जातोय, कशाने जातोय? 2 ने. देऊन द्या. बे 2 4, बे 1 बे. हा एकाचा 1. आता मला सांगा
आता जातोय का दोघांना भाग? नाही सर, 2ला भाग जाणार नाही, 2 संख्या पाहिजे कमीत कमी, या 2ला आपण भाग देऊ शकत नाही, कमीत कमी 2 संख्या पाहिजे. ठीक आहे, चालेल. मग आता भाग जाणार नाही म्हणून आपण लसावी कसा काढतो? यल अंकाचा गुणाकार म्हणजेच काय असतो आपला लसावी. मग यल मध्ये कोण कोण आले? 12 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 2 गुणिला 1. ठीक आहे, पुढे गुणाकार करा. 12 त्रिक 36, 36 दुने 72, 72 एक 72, 72 दुने 144, 144 एक 144. म्हणजेच काय तुमचा लसावी किती येणार आहे रे? 144. किती येणार आहे? 144. ही झाली तुमची मेथड नंबर 1. या मेथडला आपण फॉलो करू, कंटिन्यू करू. ठीक आहे. मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 म्हणजेच काय रे? मेथड नंबर 2 काय म्हणते तुम्हाला? फॅक्टर मेथड. काय म्हणते? फॅक्टर मेथड. म्हणजेच काय? 36 है ना. मेथड नंबर 2 वरती काम करू. 36, 48, 72 याचे तुम्हाला फॅक्टर पाडायचे. म्हणजेच काय? प्राईम फॅक्टरमध्ये तोडायचे. प्राईम फॅक्टरमध्ये म्हणजे कसं तोडायचे? तर बघा 36चं लिखाणकाम तुम्ही कसं करू शकतात? सर 36चं लिखाणकाम करू शकतो मी. 9 चोक 36, बरोबर आहे ना. पण हा 9 तुटणार आहे का? हो सर तुटणार आहे. 9 म्हणजेच काय? 3चा वर्ग गुणिला 4 म्हणजे काय रे? 2चा वर्ग. पुढे आता तुटणार नाही सर 3 आणि 2 म्हणून तसाच ठेवा. 48 वरती काम करा. 48चं लिखाणकाम तुम्ही कसं करू शकतात? 48चं लिखाणकाम करू शकतात तुम्ही 12 चोक 48. ठीक आहे सर. 12ला अजून मी तोडू शकतो. म्हणजेच का सर? 3 गुणिला 4, 4 त्रिक 12. पुढे कोण आहे? गुणिला 4. आता हे तुटणार आहे का? हो सर. 3चा पहिला घात, 4 म्हणजेच काय? 2चा दुसरा घात. 4 म्हणजे काय? 2चा दुसरा घात. 2चा दुसरा घात, 2चा दुसरा घात म्हणजे 2चा कितवा घात येणार आहे? 4था घात येणार आहे. पुढे 72चा नंबर 72ला तोडा. 12 सक 72. 12ला आपण तोडणार आहे. कसं तोडणार आहे? 4 त्रिक 12. पुढे 6ला कसं तोडणार आहे? 2 त्रिक 6. 3चं लिखाणकाम कसं होणार? 3चा पहिला घात. 4चं लिखाणकाम 2चा दुसरा घात, 2चा पहिला घात, 3चा पहिला घात. 3चा पहिला, 3चा पहिला म्हणजेच काय? 3चा दुसरा घात, 2चा दुसरा, 2चा पहिला म्हणजेच काय? 2चा तिसरा घात. पाया समान घातांकाची काय होते? बेरीज. ठीक आहे सर. फॅक्टर करून घेतले प्राईम फॅक्टर. पुढे कसं सॉल्व्ह करू? बघा मित्रांनो, ही मेथड तुम्हाला थोडीशी टफ वाटेल, पण ही मेथड ॲक्च्युअलमध्ये टफ नाही आहे. कारण तुम्हाला ॲज इट इज असे सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. म्हणजेच काय? फॅक्टर करून तुम्हाला देऊन देतात आणि लसावी मसावी विचारतात, तेव्हा आपल्याला समजत नाही. तसा क्वेश्चन आपण नेक्स्ट घेणार आहे. तर बघा लक्ष द्या. पुढे आपण आता लसावी मसावी काढू. तर सर्वात आधी आपण मसावी काढू. म्हणजेच काय? HCF. मसावी काय म्हणतो की तिघांमध्ये कॉमन पाहिजे आणि ज्याची पॉवर कमी ते घ्या. तिघांमध्ये काय पाहिजे? कॉमन. 3 बघा तिघांमध्ये कॉमन आहे का? हो 3 तिघांमध्ये कॉमन आहे. पण सर्वात कमी पॉवर जिथे येते लोक घ्या. म्हणजेच काय? 3चा कितवा घात रे? पहिला घात गुणिला 2 बघा 2 तिघांमध्ये कॉमन आहे का? हो 2 इथे पण आहे सर, इथे पण आहे, इथे पण आहे. पण जिथे पॉवर कमी तिथे घ्या. म्हणजे 2चा कितवा घात घेणार? दुसरा घात. मग 3चा पहिला घात म्हणजे किती? 3. 2चा दुसरा घात म्हणजे किती? 4. मग 4 त्रिक 12. तुमचा लसावी HCF किती येणार आहे? 12. म्हणजेच मसावी किती येणार आहे? 12. ठीक आहे सर, समजली मेथड. पुढे लक्ष द्या. लसावी. पुढे लक्ष द्या. लसावी LCM. LCM काय म्हणतो? तिघांमध्ये कॉमन असो का नसो, ज्याची पॉवर जास्त ते सर्व लोक घ्या. मग 3 बघा कॉमन आहे, पण सर्वात जास्ती पॉवर कुठे? 3चा दुसरा घात. 2 तिघे ठिकाणी कॉमन आहे, पण 2चे सर्वात जास्ती घात कुठे? 2चा चौथा घात. सॉल्व करा. 3चा दुसरा घात म्हणजे किती? 9. 2चा चौथा घात म्हणजे किती? 16. 2चा चौथा घात म्हणजे किती? 16. आणि सोडणं बरोबर किती होणार आहे? 144. आला का तुमचा लसावी? 144. मसावी 12 आला सर. ठीक आहे. मेथड नंबर 3. मेथड नंबर 3 आणि एकदम शॉर्टकट मेथड. मेथड नंबर 3. मेथड नंबर 3 काय म्हणते? जो सर्वात मोठा नंबर आहे सर तो घेऊन घ्या. म्हणजेच किती रे? 72. आणि बघा 36च्या पाड्यात 72 येतो का? हो सर येतो. ओके टिक करून टाका. 48च्या पाड्यात 72 येतो का? नाही येत सर. रॉंग टिक करा. 72च्या पाड्यात 72 येईल का सर? मग 72च्या पाड्यात 72 येणार आहे. मग बघा 48 येत नाही म्हणून काय करणार आपण? 172 ला सॉरी 72 ला काय करणार आपण? डबल. म्हणजे 72चे डबल किती? 144. आता बघा 48च्या पाड्यामध्ये 72 येतो का? 144 येतात का? हो येतात सर. 48 त्रिक 144. म्हणजेच काय? यांचा जो लसावी राहणार आहे, यांचा जो लसावी राहणार आहे तो लसावी किती राहणार आहे? 144. ही तुमची मेथड नंबर 3. क्वेश्चन नंबर 2 मित्रांनो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय दिलेलं आहे? 2चा तिसरा घात गुणिला 3चा तिसरा घात गुणिला 5चा पहिला घात गुणिला 7चा दुसरा घात. पुढे 2चा तिसरा घात 3चा वर्ग गुणिला 5चा वर्ग. पुढे 2चा पहिला घात 3चा दुसरा घात गुणिला 11चा दुसरा घात.
बघा असे क्वेश्चन तुम्हाला SSC GD मध्ये म्हणजेच प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले तर या फॉर्मॅटवरती तुम्हाला एक क्वेश्चन दिसेल म्हणजे दिसेल. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे लसावी सांगा म्हणजेच काय LCM सांगा, HCF म्हणजेच काय मसावी सांगा. तर बघा मी काय सांगितलं सर्वात आधी आपण मसावी काढू. मसावी काय म्हणतो की सर्वांमध्ये कॉमन पाहिजे आणि ज्याची पॉवर कमी ते लोक घ्या. मग सर्वांमध्ये कॉमन म्हणजेच काय 2चा तिसरा घात इथे पण आहे सर 2 आहे 2 आहे 2 आहे. मग ज्याची पॉवर कमी ते मसावीसाठी घ्या. कोणाची पॉवर कमी आहे 2चा पहिला घात गुणिला 3 सर 3 इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे. पॉवर कुठे कमी 3चा दुसरा घात 3चा दुसरा घात ते लोक घ्या. पुढे सर 5 इथे आहे इथे आहे इथे आहे का रे भाऊ नाहीये. मग आपण 5 घेणार आहे का नाही 5 घेणार नाही कारण आपल्याला मसावीसाठी काय पाहिजे कॉमन पाहिजे. नाहीये सर 5 याच्यामध्ये नाही म्हणून आपण 5 घेणार नाही. 7 इथे आहे इथे नाही सर म्हणजे आपण 7 सुद्धा घेणार नाही. 11 फक्त इथे आहे का 11 नाहीये म्हणजे आपण 11 पण घेणार नाही. म्हणजेच याचा मसावी काय येणार याचा मसावी येणार 2चा पहिला घात गुणिला 3चा दुसरा घात. लसावीसाठी खेळू. लसावी काय म्हणतो की तिघांमध्ये कॉमन असो अथवा नसो आपल्याला घ्यायचं आहे पण पॉवर काय पाहिजे जास्त. मग बघा 2चा तिसरा घात 2चा तिसरा घात 2चा पहिला घात जिथे पॉवर जास्त ते लोक घ्या. कोणासाठी लसावीसाठी. मग 2चा तिसरा घात पुढे 3चा तिसरा 3चा दुसरा 3चा दुसरा सर्वात जास्ती घात 3चा तिसरा पुढे 5चा पहिला 5चा दुसरा सर्वात जास्ती घात 5चा दुसरा. 7 कॉमन असो नसो घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे पण पॉवर काय पाहिजे जास्तीवाली ठीक आहे. मग 7चा दुसरा घात 7 असो नसो घ्यावा लागेल 7चा दुसरा घात. पुढे 11 कॉमन असो नसो घ्यावा लागेल पॉवर जास्तीवाला घ्यावा लागेल ठीक आहे. मग पॉवर काय जी 11चा दुसरा घात ठीक आहे. याचा लसावी जो येणार तो काय येणार आहे मित्रांनो 2चा तिसरा घात गुणिला 3चा घन गुणिला 5चा दुसरा घात गुणिला 7चा दुसरा घात गुणिला 11चा दुसरा घात. लक्षात ठेवा क्वेश्चनमध्ये मी मेनली काय केलं की जर तुम्हाला SCF काढायचं आहे म्हणजेच काय मसावी काढायचं असेल तर तिघांमध्ये काय पाहिजे कॉमन पाहिजे आणि ज्याची पॉवर कमी ते लोक तुम्हाला घ्यायचे. ओके. लसावीसाठी कॉमन असो अथवा नसो ज्याची पॉवर जास्त ते सर्वचे सर्व लोक घ्या. ज्याची पॉवर जास्त ते सर्वचे सर्व लोक घ्या. ओके. क्वेश्चन नंबर 3 बघू. क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो बघा एका टाईपवरती एक क्वेश्चन घेईल मी नंतर आपण पुढचा टाईप जेणेकरून कमी वेळेमध्ये सर्वेचे सर्व टाईप तुमचे कव्हर होतील आणि लसावी मसावीचा क्वेश्चन सुटणार नाही. क्वेश्चन नंबर 3 बघा 22.5 0.75 व 15 यांचा लसावी सांगा आणि मसावी सांगा. तर बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला पॉईंटमध्ये लसावी मसावी विचारला जाईल तेव्हा तुम्हाला एकच गोष्ट करायची मित्रांनो पॉईंट नंतरचे घर म्हणजेच काय पॉईंट नंतरचे डिजिट तुम्हाला इक्वल करायचे. नेमकं काय करायचे सर तर बघा मॅक्झिमम पॉईंट नंतर घर किती आहे 2. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॉईंट नंतरचे घर काय करायचे 2 करायचे. प्रत्येक ठिकाणी पॉईंट नंतरचे घर काय करणार तुम्ही 2 करणार. म्हणजे इथे पण पॉईंट नंतर किती घर 2 इथे पण पॉईंट नंतर किती घर 2. आता पॉईंट नंतर किती घर कॉमन केले तुम्ही 2 घर. किती घर कॉमन केले 2 घर. साईडला टाकून घ्या. पॉईंट नंतर तुम्ही किती घर कॉमन केले 2 घर. पॉईंट नंतर किती घर कॉमन केले तुम्ही 2 घर. म्हणजेच येणाऱ्या आन्सरमध्ये तुम्ही किती घर सोडून पॉईंट ठेवणार 2 घर सोडून. ठीक आहे. सॉल्व करा. पॉईंट नंतरचे घर जर कॉमन झाले म्हणजेच पॉईंटचा संबंध काय होतो मित्रांनो कट होतो आणि पॉईंटचा संबंध कट झाल्यावरती या झिरोला काही महत्व आहे का नाही सर. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आता ज्या संख्या तयार झाल्या त्या कशा तयार झाल्या तुमच्या 2250 पुढे 75 पुढे 1500 यांचा लसावी मसावी काढायचा आणि पूर्णांक संख्येचा लसावी मसावी तुम्हाला आरामात काढता येतो. भाग देऊ मित्रांनो 25 ने 25 न मग 225 हा 0 25 त्रिक 75 25 सकट 150 हा 0. पुढे बघा मित्रांनो अजून असा कॉमन नंबर आहे की ज्याच्याने तिघांना भाग जातोय आणि तिघांनी भाग जाणारा कॉमन नंबर कोणता आहे 3. 3 ने भाग द्या 3 त्रिक 9 हा 0 3 1 3 3 2 6 आणि हा 1 0. आता बघा तिघांना भाग जाणारा कॉमन नंबर तुम्हाला दिसतोय का नाही. म्हणजेच काय तुमचा मसावी किती येणार आहे 25 त्रिक 75. किती येणार आहे मसावी 25 त्रिक 75. मसावी किती येणार आहे 25 त्रिक 75. अजून हे आन्सर फायनल नाही आपण फायनल आन्सर अजून काढू. पुढे लसावी काय म्हणतो कमीत कमी 2 संख्यांना भाग जायला पाहिजे. मग या दोन्ही संख्यांना भाग जातोय कितीने भाग जातोय 10 ने देऊन द्या. 10 त्रिक 30 10 दुने 20 एक जसाचा तसा. आता पुढे भाग जाणार आहे का नाही. आता पुढे भाग जाणार नाही
म्हणजेच काय यल अंकाचा गुणाकार म्हणजेच काय असेल लसावी. गुणाकार करा 25 गुणिला 3 गुणिला 10 गुणिला 3 गुणिला 2. 25 त्रिक 75, 75 आहे 750, 750 गुणिला 2 150, 150 त्रिक 450, 150 त्रिक 450 म्हणजेच काय किती येणार आहे फायनल आन्सर 450. किती येणार आहे 450. करू शकता तुम्ही बघा 25 त्रिक 75, 75 गुणिला 2 150, 150 गुणिला 2 150 गुणिला 10 1500, 1500 गुणिला 3 1500 गुणिला 3 4500. किती येणार आहे 4500. किती येणार आहे 4500. किती येणार आहे मित्रांनो 4500. तर बघा लक्ष द्या आता आपण लास्टला एक काम केलं होतं की पॉईंट नंतरचे घरं बरोबर केले होते. म्हणजेच काय पॉईंट नंतर आपण किती घरं केले होते 2. तर इथे सुद्धा आपण पॉईंट नंतर किती घरं करणार मग 2. मग पॉईंट नंतर 2 घर म्हणजे पॉईंट कुठे ठेवणार तुम्ही 2 घर सोडून. इथे पण पॉईंट नंतर 2 घर 1 घर दुसरं घर इथे पण काय ठेवणार तुम्ही पॉईंट. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय राहणार आहे 45 आणि खाली काय राहणार आहे 0.75. लसावी किती राहणार आहे 45 आणि मसावी किती राहणार आहे 75. ओके मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 बघू. क्वेश्चन नंबर 4 म्हणजे टॉपिक नंबर 4 चौथा टाईप लसावी मसावी मधला ज्याच्यावरती तुम्हाला बरेच क्वेश्चन विचारतो एक्झामिनर. बघा हा जो टाईप असतो अंश आणि छेद असतात त्याच्यामध्ये अंश आणि छेदामध्ये आपल्याला संख्या दिलेली असते आणि आपल्याला लसावी किंवा मसावी दोघांपैकी एक विचारलेलं असतं. तर बघा एक क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला 9/8 15/16 व 27/40 यांचा लसावी काढा. तर बघा मित्रांनो जे तुम्हाला विचारलेलं आहे ते काय करणार तुम्ही जे विचारलं ते वरच्या संख्यांचं काढणार आणि जे विचारलेलं नाही ते आपण खालच्या संख्यांचं काढणार. म्हणजेच काय लसावी विचारलाय सर तर वरच्या संख्येचा काय काढणार तुम्ही लसावी. सर मसावी विचारलेला नाहीये म्हणून खालच्या संख्येचा काय काढणार तुम्ही मसावी. येतं एक लक्षात. म्हणजे तुम्हाला येणारा आन्सर तुम्हाला कशामध्ये द्यायचं आहे अंश आणि छेदामध्येच द्यायचे. तर आपल्याला लसावी विचारलेला आहे म्हणून आपण अंशाचा काय काढणार लसावी काढणार. अंशमध्ये कोण कोण आहे 9 15 आणि 27 याचा काय काढणार आपण लसावी. काय काढणार लसावी. काढा मित्रांनो. कॉमन अंक बघा भाग देणारी संख्या 3 3 त्रिक 9 3 5 15 3 9 27. लसावी म्हणजे काय कमीत कमी 2 संख्यांना भाग जायला पाहिजे. जातोय देऊन द्या 3 1 3 3 त्रिक 9 5 ला जात नाही जसाचा तसा. लसावी म्हणजेच काय असतो आपला यल अंकाचा गुणाकार कारण या दोघी संख्यांना आता भाग जात नाहीये. मग यल अंकाचा गुणाकार करा 3 गुणिला 3 गुणिला 1 गुणिला 5 गुणिला 3 3 त्रिक 9 9 1 9 9 5 45 45 त्रिक 135 45 त्रिक 135. म्हणजेच काय तुमचं जे लसावी येणार आहे वरच्या संख्येचं ते किती येणार आहे 135 येणार आहे. सर खाली सुद्धा आपल्याला काढावं लागेल पण खाली काय काढणार तुम्ही विचारलंय लसावी तर खाली काय काढणार तुम्ही मसावी. खालच्यांचा काय काढणार तुम्ही मसावी. मग मसावी काढा 8 16 40. कॉमन अंक बघा की जो तिघांना भाग देईल तो तुमचा काय असेल मसावी. मग तिघांना कॉमन भाग देणारी संख्या आहे 8 8 1 8 8 2 16 8 5 40. आपल्याला लसावी विचारलेलं नाही म्हणून आपण लसावी काढणार नाही कारण लसावी विचारलेलं तो म्हणून आपण वरच्यांचा काढणार लसावी आणि खालच्यांचा काय काढणार आपण मसावी. तर खालच्यांचा मसावी किती येणार आहे 8. म्हणजे तुमचा फायनल आन्सर काय राहणार आहे मित्रांनो 135/8. तुम्हाला अंश आणि छेदामध्येच आन्सर द्यावा लागेल जर अंश आणि छेदामध्ये क्वेश्चन असेल तर. आणि लक्षात ठेवा जर लसावी विचारलेला असेल तर वरच्यांचा काय काढणार तुम्ही लसावी आणि खालच्यांचा काय काढणार मसावी. आणि जर तुम्हाला मसावी विचारला असेल तर वरच्यांचा काय काढणार तुम्ही मसावी आणि खालच्यांचा काय काढणार तुम्ही लसावी. म्हणजेच काय की तुम्हाला आन्सर अंश आणि छेदामध्येच द्यायचे आणि जे विचारले ते वरच्याचं काढायचंय जे विचारलं नाही ते तुम्हाला खालच्याचं काढायचंय. ओके मित्रांनो पुढे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5 टाईप नंबर 5 बघा. या क्वेश्चन मध्ये काय असेल मित्रांनो 2 संख्यांचा मसावी दिलेला आहे 13 आणि त्या संख्यांचे गुणोत्तर दिले 3/4. तर लसावी सांगा. बघा याच्यामध्ये 2 टाईप पडतात म्हणजे पुढचा क्वेश्चन असेल तो दुसऱ्या टाईपचा असेल. याच्यामध्ये काय असतं मित्रांनो आपल्याला गुणोत्तर दिलं जातं आणि गुणोत्तर सोबत आपल्याला एक तर लसावी दिलं जातं एक तर मसावी दिलं जातं. गुणोत्तर सोबत एक तर तुम्हाला लसावी देणार एक तर मसावी देणार. मग आता बघा गुणोत्तर सोबत तुम्हाला काय दिलेलं आहे मसावी. काय दिलेलं आहे मसावी आणि तुम्हाला विचारलं आहे की लसावी सांगा. तर सर्वात आधी तुम्ही काय करणार त्या संख्या काढणार. त्या संख्या काढल्यानंतर तुम्ही काय करणार त्याचा लसावी काढणार. किंवा एकदम शॉर्टमध्ये जर म्हणायला गेले आपण तर म्हणायला जर गेले शॉर्टमध्ये तर या तिन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो तुमचा लसावी. म्हणजेच काय 3 गुणिला 4 गुणिला 13 4 त्रिक 12 12 त्रिक 36 6 चला 3 12 1 12 आणि 3 15. म्हणजे तुमचा लसावी किती येणार आहे 156. पण आपण याला असं न काढता आपण कसं काढणार आहे बघा लक्षात ठेवा.
दोन संख्यांचा मसावी किती आहे 13, गुणोत्तर किती आहे 3/4. जर तुम्ही मसावीचा गुणाकार गुणोत्तर सोबत जर केला तर तुम्हाला संख्या भेटेल, म्हणजेच काय 13 × 39, एक संख्या भेटेल 39 आणि 13 चौक 52, दुसरी संख्या काय भेटणार आहे 52. दोघांचा लसावी काढायचा मित्रांनो, लसावी काढा म्हणजेच काय यांना भाग द्या. 13 × 39, 13 चौक 52, यल अंकाचा गुणाकार म्हणजेच काय असतो तुमचा लसावी. मीन्स 13 × 3 × 4 बरोबर काय येणार तुमचा लसावी आणि किती येणार आहे तो 156. येते मित्रांनो लक्षात. ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. याच्या मागचा क्वेश्चन बघितला आपण, त्याच्यामध्ये दोन संख्यांचा मसावी दिलेला होता तुम्हाला 13 आणि तुम्हाला विचारलं होतं लसावी. या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलंय, दोन संख्यांचा लसावी 156 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर 3/4 असेल तर मसावी सांगा. एक तर तुम्हाला बघा गुणोत्तर सोबत लसावी दिला असेल किंवा गुणोत्तर सोबत तुम्हाला मसावी दिलेला असेल. कसं काढायचं तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये मी शॉर्टकट सुद्धा सांगितलं आणि ॲक्च्युअल प्रोसेस काय असते की मसावी काढून गुणोत्तर सोबत जर गुणाकार केला तर तुम्हाला त्या संख्या मिळून जातात. तर बघा पुढचा क्वेश्चन बघा, आपण आता मसावी काढू. मसावीसाठी काय करणार तुम्ही गुणोत्तरांचा गुणाकार गुणोत्तरांचा गुणाकार म्हणजेच काय 3 चौक 12, गुणोत्तरांचा गुणाकार 3 चौक 12, 156 भागीला 12 सॉल्व करा. 12 × 1 12 उरले 3, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36. येणारं उत्तर जे असेल ना मित्रांनो ते काय असेल तुमचा मसावी. काय असेल येणारं उत्तर मसावी. म्हणजेच काय तुमचा मसावी किती येणार आहे मित्रांनो 13. आता एक्झामिनरने जर म्हटलं की त्या संख्या काढा तर त्या संख्या तुम्ही कशा काढणार, मसावी गुणिला गुणोत्तर म्हणजेच काय त्या संख्या. तर 13 त्रिक 39, 13 चौक 52, त्या संख्या कोणत्या आहेत 13 आणि 39, मसावी किती आहे 13. ओके मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 बघू. क्वेश्चन नंबर 7 बघा एक फॉर्मॅटवरती काम करेल. फॉर्मॅट कसा आहे सर, पहिले फॉर्मॅट सांगा. बघा फॉर्मॅट कसा काम करेल लक्ष द्या. फर्स्ट नंबर गुणिला सेकंड नंबर बरोबर लसावी गुणिला मसावी, हा एक फॉर्मॅट आहे मित्रांनो. हा फॉर्मॅट जर तुम्हाला समजला तर तुमचे येणारे सर्व क्वेश्चन बनून जातील. इथून 4 क्वेश्चन बनतात मित्रांनो. म्हणजेच काय तुम्हाला एक तर फर्स्ट नंबर विचारतो, एक तर सेकंड नंबर विचारतो, एक तर लसावी विचारतो, एक तर मसावी. 4 एक्झामिनर तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. तर आपण 4चे 4 सॉल्व करू. याच क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला 4चे 4 ते क्वेश्चन सॉल्व करून दाखवेल. तर बघा लक्षात द्या, दोन संख्यांचा लसावी किती मित्रांनो, लसावी आहे 156. ओके, आणि मसावी किती आहे 13 गुणिला मसावी किती आहे 13 मध्ये बरोबर जर एक संख्या म्हणजेच काय दोघांपैकी एक संख्या जर 39 असेल तर दुसरी संख्या काढा. बघा मित्रांनो सॉल्व करू. 39 इकडे गुणिला इकडे काय होणार आहे भागीला. सेकंड नंबर बरोबर 156 गुणिला 13 भागीला किती 39. 13 × 1 13, 13 त्रिक 39, 3 × 1 3, 3 × 5 15, 3 × 2 6 म्हणजेच काय दुसरी संख्या काय येणार आहे मित्रांनो सेकंड नंबर काय येणार आहे 52. काय येणार आहे मित्रांनो 52. पुढे लक्ष द्या. पुढे बघा आता मी याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेकंड क्वेश्चन सॉल्व करून दाखवेल. म्हणजेच काय की तुम्हाला दुसरी संख्या दिलेली असेल, दुसरी संख्या 52 आहे तर लसावी सांगा. काय विचारलं तुम्हाला एक्झामिनरने, आता लसावी सांगा. फॉर्मॅट सेम मित्रांनो काम करेल. बघा काय दिलेलं आहे, दोन संख्यांचा लसावी सांगा. लसावी सांगा, दोन संख्यांचा लसावी सांगा. जर मसावी 13 आहे आणि एक संख्या 39 असेल व दुसरी संख्या 52 असेल. फॉर्मॅट सेम. लक्ष द्या मित्रांनो, फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर इक्वल टू LCM गुणिला HCF. ठीक आहे, पुढे सॉल्व करू मित्रांनो. जे मटेरियल दिलेलं आहे पुट करा. दोन संख्यांचा लसावी काढायचा, LCM जसाचा तसा ठेवा. HCF दिलेला आहे, मसावी किती आहे 13 बरोबर पहिली संख्या किती आहे 39, दुसरी संख्या किती मित्रांनो 52. आपल्याला लसावी काढायचं आहे, म्हणजे हे मटेरियल जर इकडे गुणिला आहे तिकडे काय येणार आहे भागीला. सॉल्व करा. 39 गुणिला 52 भागीला 13 बरोबर काय भेटणार आहे LCM म्हणजेच काय लसावी. 13 × 1 13, 13 त्रिक 39, 3 × 2 6, 5 त्रिक 15 म्हणजेच काय तुमचा लसावी किती येणार आहे मित्रांनो 156 येणार आहे. मीन्स एका फॉर्मॅटवरून 4 क्वेश्चन तुमचे कव्हर होतील. तुम्हाला 4 पैकी एक क्वेश्चन विचारलेला असेल, म्हणजेच काय फर्स्ट नंबर विचारतील किंवा सेकंड नंबर विचारतील किंवा लसावी विचारतील किंवा मसावी विचारतील आणि 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील किंवा तुम्हाला या दोन संख्यांचा गुणाकार कॉमन सुद्धा दिलेला असेल
आणि लसावी मसावी विचारलेला असेल तर तुम्ही सर्व क्वेश्चन या फॉर्मॅटवरून सॉल्व्ह करू शकतात। पुढे मित्रांनो क्वेश्चन नंबर 8 बघा, याच्यामध्ये बघा वेगळा फॉर्मॅट काम करेल। म्हणजेच काय, तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे, दोन संख्यांचा लसावी आणि लसावी हा मसावीच्या 12 पट आहे। जर लसावी व मसावीची बेरीज 169 असेल तर लसावी आणि मसावीचा गुणाकार सांगा। तुम्हाला एक तर लसावी मसावीचा गुणाकार किंवा लसावी सांगा किंवा मसावी सांगा किंवा त्यांचा दोघांचा गुणाकार सांगा किंवा त्या दोघांची बेरीज सांगा किंवा त्या दोघांचा भागाकार सांगा, असं काहीतरी तुम्हाला विचारलं जाईल। तर बघा लक्षात ठेवा मित्रांनो, दोन संख्यांचा लसावी लसावी मसावीच्या 22 पट आहे। म्हणजेच काय, LCM आणि HCF यांचा रेशो बघा काय दिलेला आहे, दोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट आहे। म्हणजेच काय, मसावी जर x असेल तर लसावी किती राहणार आहे 12x, कारण काय 12 पट पाहिजे। ओके, दोघांची बेरीज म्हणजेच काय मित्रांनो 12x अधिक x बरोबर किती दिली तुम्हाला 169। मग 12x अधिक x बरोबर किती 13x, 13x बरोबर 169, 13 इकडे गुणिला इकडे भागीला होईल मित्रांनो, 169 भागीला 13 भाग द्या, 13 एक 13 उरले किती 3, 13 39, x बरोबर किती भेटणार आहे मित्रांनो 13। x बरोबर जर 13 असेल तर HCF किती येणार आहे मित्रांनो, म्हणजेच मसावी किती येणार आहे 13 आणि LCM किती येणार आहे 12 गुणिला 13, म्हणजेच किती मित्रांनो 12 गुणिला 13 करा, 12 गुणिला 13। बघा जर 12चा पाडा येत नसेल 13चा पाडा येत नसेल तर गुणाकार शॉर्टकट मध्ये करण्यासाठी एक नंबर करा डबल आणि दुसरा नंबर करा हाफ, म्हणजेच काय 13चा डबल 26 आणि दुसरा नंबर काय करणार तुम्ही हाफ। या दोघांचा गुणाकार केला तरी सुद्धा आन्सर तेच येणार आहे, फक्त फरक एवढा आहे की तुम्हाला पाडा 12चा न म्हणता कितीचा म्हणावा लागेल 6चा म्हणावा लागेल। 6 6 36 6 अच्च्याला 3, 6 दुने 12 आणि 3 15, म्हणजेच काय तुमचा लसावी किती येणार आहे मित्रांनो 156, मसावी किती येणार आहे 13। आता तुम्हाला विचारलं दोघांचा गुणाकार, लसावी जर विचारलं असतं तर 156, मसावी जर विचारलं 13, पण दोघांचा गुणाकार विचारला तर दोघांचा काय करणार मित्रांनो तुम्ही गुणाकार, 156 गुणिला 13 करा गुणाकार, 13 × 78 8 अच्च्याला 7, 13 5 65 आणि 7 72 2 अच्च्याला 7, 13 1 13 आणि 7 20, म्हणजे दोघांचा गुणाकार किती येणार आहे मित्रांनो 20 28। क्वेश्चन नंबर 9, दोन संख्यांचा लसावी व मसावी 160 व 8 आहे तर त्या संख्या सांगा। बघा मित्रांनो याच्यावरती दोन क्वेश्चन तुमचे बनतात, लसावी दिलेला असेल आणि मसावी दिलेला असेल त्या संख्या तुम्हाला विचारेल। नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दोन संख्यांची बेरीज दिलेली असेल आणि तुम्हाला तो एक तर लसावी विचारेल एक तर तुम्हाला काय विचारेल त्या संख्या तो विचारेल। कसं काढणार बघा लक्ष द्या, दोन संख्यांचा लसावी किती आहे 160 भागीला मसावी किती आहे 8, लसावी भागीला मसावी फोड करा, 8 1 8 8 दुने 16 भाग दिल्यावरती आन्सर किती येणार आहे 20। या 20चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे की ज्यांचा मसावी किती यायला पाहिजे 1। मग तुम्ही फॅक्टर पाडायला सुरुवात करणार 1 गुणिला 20, दुसरं फॅक्टर तुम्ही पाडणार 2 गुणिला 10, तिसरं फॅक्टर तुम्ही पाडणार कसं पाडणार मित्रांनो तिसरं फॅक्टर 4 गुणिला 5 किती येणार आहे 20। आता याच्या पलीकडे काही येणार आहे का नाही सर, 1 गुणिला 20 20, 2 गुणिला 10 20, 4 पंचे 20, याच्या पलीकडे तुम्ही फॅक्टर पाडू शकत नाही। आता बघा लक्षात द्या मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला असा ग्रुप घ्यायचा आहे की ज्या ग्रुपमध्ये त्यांचा मसावी किती यायला पाहिजे मित्रांनो 1। बघा 1 आणि 20, 1 आणि 20चा मसावी किती येणार आहे मित्रांनो 1, म्हणजे हा ग्रुप पास। 2 आणि 10, 2 आणि 10चा मसावी किती येणार आहे मित्रांनो 2, म्हणून हा ग्रुप तुम्ही घेणार नाही, कारण मसावी किती यायला पाहिजे 1, याचा मसावी 1 येईल का मित्रांनो नाही येणार, म्हणून तुम्ही हे घेणार नाही। 4 आणि 5, 4 आणि 5चा मसावी किती येणार आहे मित्रांनो बघा 2 कॉन्जुगेटिव्ह नंबर 2 क्रमगत संख्या असल्यामुळे 2 क्रमगत संख्यांचा मसावी किती असतो 1, म्हणजेच काय यांचा मसावी जर म्हटलं तुम्हाला तर किती येणार आहे 1, यांचा मसावी किती येणार आहे मित्रांनो 1, कारण कॉमन नंबर नाही जो दोघांना भाग देईल, म्हणजेच काय यांचा मसावी किती येणार आहे 1। हे दोन्ही ग्रुप तुम्ही घेऊ शकतात, दोन्ही ग्रुप घेणार सर मग आन्सर काय देणार, तर लक्षात ठेवा मित्रांनो हे झाले तुमचे गुणोत्तर, एकास 20 आणि दुसरं गुणोत्तर झालं तुमचं 4 5। मग गुणोत्तर सोबत जर तुम्ही मसावीचा गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटतात त्या संख्या, म्हणजेच काय 1 गुणिला 8 म्हणजे 8 आणि 20 गुणिला 8 म्हणजे किती मित्रांनो 160, म्हणजे त्या संख्या काय राहू शकतात 8 व 160 किंवा 8 गुणिला 4 म्हणजे 8 चौक 32 व 8 पंचे 40, म्हणजे त्या संख्या काय राहू शकतात 32 व 40। तर बघा मित्रांनो आन्सरमध्ये म्हणजेच काय ऑप्शनमध्ये एक तर तुम्हाला 32 किंवा 40 दिलेला असेल किंवा 8 किंवा 60 दिलेलं असेल, दोघी आन्सरमध्ये राहणार नाही। आणि जर दोन्ही आन्सरमध्ये राहतील तर आन्सर काय राहील 1 व 2 दोन्ही
बरोबर, कारण या दोन संख्या अशा आहे मित्रांनो की ज्यांचा लसावी किती येणार आहे 160 व दोन्ही संख्यांचा मसावी किती येणार आहे 8. येते लक्षात? ओके मित्रांनो, लक्ष द्या. बघा मागच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं दोन संख्यांचं तुम्हाला लसावी आणि मसावी दिलेलं होतं आणि तुम्हाला त्या संख्यांचे गट किंवा त्या संख्या विचारल्या होत्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा क्वेश्चन काय नेक्स्ट टाईप मध्ये क्वेश्चन कसा आहे बघा. दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 128 व मसावी दिलेला आहे 16. तर असे किती गट तयार होतील? एक तर गट विचारेल, एक तर त्या संख्या विचारेल, एक तर लसावी विचारेल. तर बघा आपण तिन्ही क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह करू. काय करणार तुम्ही? बेरीज दिलेली आहे किती? बेरीज 128 भागीला मसावी किती रे 16 भाग द्या 128 भागीला 16 128 भागीला 16 16 ने भाग द्या. जर भाग देता येत नसेल तर आधी लहान करून घ्या, म्हणजेच काय त्या दोघांना 4 ने भागून घ्या. 4 चौक 16 4 त्रिक 12 4 दुने 8 4 एक 4 4 8 32. म्हणजे किती गट पडणार मित्रांनो? सॉरी, किती येणार आहे भागाकार मित्रांनो? 8 येणार आहे. बघा तुम्हाला बेरीज दिलेली आहे म्हणून तुम्ही काय करणार? आता जेवढेही गट पाडणार ते बेरीजच्या फॉर्ममध्ये पाडणार. पण जेव्हा तुम्हाला लसावी दिलेला होता तेव्हा तुम्ही गुणाकाराच्या फॉर्ममध्ये पाडत होते, बरोबर. आता आपण बेरजेच्या फॉर्ममध्ये पाडू. म्हणजेच कसं सर? 1 अधिक 7 बरोबर किती रे 8. 2 अधिक 6 बरोबर किती रे 8. नंतर पुढे 3 अधिक 5 बरोबर किती रे 8. 4 अधिक 4 बरोबर किती रे 8. आता पुढे गट नाही पडणार मित्रांनो आणि पडतील पण तर रिपीट होईल. म्हणजेच काय 5 अधिक 3 8 परत ते रिपीट होणार आहे. रिपीट आपल्याला घ्यायची नाही. ठीक आहे सर, गट पाडले सर मी 1 अधिक 6 2 अधिक 6 3 अधिक 5 आणि 4 अधिक 4. तर बघा लक्षात ठेवा तुम्हाला असा ग्रुप घ्यायचा आहे, म्हणजे असे गट तुम्हाला घ्यायचे की ज्यांचा मसावी किती यायला पाहिजे 1. त्या दोघांचा मसावी किती येईल मित्रांनो 1. कारण 1 आणि 7चा मसावी किती असतो 1. दोघांना भाग जाणार आहे का? नाही. म्हणजे मसावी किती येईल 1. पण पुढे लक्ष द्या 2 आणि 6 2 आणि 6चा मसावी 1 येणार आहे का? नाही. 2 आणि 6ला एक संख्येने भाग जाते, ती संख्या म्हणजे काय 2. बे 1 बे बेत्रिक 6 म्हणजे याचा मसावी किती येणार आहे 2. आपल्याला काय पाहिजे की मसावी किती यायला पाहिजे मित्रांनो 1. म्हणून सर ही संख्या चालणार नाही, यांचा मसावी 1 येणार नाही. 4 आणि 4चा मसावी 4 येईल सर, म्हणजे ही पण चालणार नाही. मग ग्रुप चालेल कोणता सर? 1 अधिक 7 आणि 3 अधिक 5. का? कारण 1 अधिक 7 व 3 अधिक 5 या दोघांचा मसावी किती येणार आहे मित्रांनो 1 येणार आहे. किती येणार आहे मसावी 1 येणार आहे. मग बघा त्या संख्या आपल्याला भेटलं, म्हणजेच काय गुणोत्तर आपल्याला भेटलं 1 7 किंवा 3 5. मग बघा त्या संख्या काढण्यासाठी मसावी सोबत डायरेक्ट गुणाकार करा. 16 1 16 16 7 7 सकम 42 2 चला 4 7 1 7 4 11 16 112 किंवा 16 गुणिले 3 5 म्हणजेच काय 16 त्रिक 48 16 पंचे 80. अशा या दोन संख्या की यांची बेरीज केल्यावरती किती येणार आहे 128 आणि यांचा मसावी किती येणार आहे 16. या अशा दोन संख्या की यांची बेरीज किती येणार 128 आणि त्यांचा मसावी किती येणार आहे 16. पण जर आपल्याला विचारलं की लसावी सांगा तर लसावी सांगण्यासाठी तुम्ही काय करणार? लसावी काढण्यासाठी आता बघा लक्षात ठेवा मित्रांनो, या दोघांचा लसावी वेगळा येईल, या दोघांचा लसावी काय येणार वेगळा. आपण बघू, ट्राय करू दोघांचा लसावी काय येईल आपण सॉल्व्ह करू. बघा मी 16 आणि 112चा लसावी काढेल. दोघांना कॉमन नंबर जो भाग देतो तो म्हणजे काय रे 16. 16 1 16 पुढे भाग द्या 16 सक 16 पंचे 80 16 सक 96 आणि 16 7 12 पुढे बघा या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय असतो मित्रांनो? या दोघांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी. मग 16 7 किती येणार आहे 16 7 7 सकम 42 2 चला 4 7 1 7 4 11 म्हणजेच काय यांचा लसावी किती येणार 112. यांचा पण लसावी काढू 48 आणि 80. 48 आणि 80चा लसावी काढण्यासाठी आधी कॉमन नंबरने भाग द्या. 16 त्रिक 48 16 पंचे 80 तिघांचा गुणाकार म्हणजेच काय असतो मित्रांनो लसावी. 16 त्रिक 48 48 गुणिले 5 म्हणजे किती मित्रांनो 240. तर बघा लक्षात ठेवा लसावी जर विचारला असेल तर दोघांपैकी एकाच ऑप्शन मध्ये राहणार आहे मित्रांनो. लसावी जर विचारला असेल तर दोघांपैकी एकाच आन्सर राहणार आहे. आणि जर तुम्हाला गट विचारले असतील तर गट किती राहणार आहे 2. आणि जर त्या संख्या विचारल्या असतील तर या दोघी संख्यांपैकी एक संख्या ऑप्शन मध्ये राहील. लक्षात ठेवा. म्हणजे इथून तुमचे किती क्वेश्चन म्हणणार आहे मित्रांनो? गट विचारले तर 2, त्या संख्या विचारल्या एक तर 16 एक तर 112 किंवा 48 किंवा 80 म्हणजे दोघांपैकी एक ऑप्शन मध्ये राहणार आहे. पुढे जर तुम्हाला लसावी विचारला असेल तर लसावी सुद्धा 112 किंवा 240 दोघांपैकी किती ऑप्शन मध्ये राहणार आहे मित्रांनो 1. कारण ह्या अशा संख्या आहे की यांचा लसावी येणार 112 आणि यांचा लसावी किती येणार आहे 240. आणि या दोन्ही संख्यांचे जे गट आपल्याला भेटलेले ते दोन्ही गट काय आहे 1 7 आणि 3 5. क्वेश्चन नंबर 11 मित्रांनो बघा मोठ्या संख्या दिलेल्या असतात तुम्हाला म्हणजेच काय 234 519 आणि 786 यांचं तुम्हाला मसावी जर विचारलं गेलं मसावी बघा लक्षात ठेवा मोठ्या संख्यांचा जर तुम्हाला मसावी विचारला असेल तर तुम्ही काय करणार मित्रांनो
तुम्ही डिफरन्स मेथडने फॉलो करणार. कोणती मेथड फॉलो करणार? डिफरन्स. म्हणजेच काय, या दोघांमधला तुम्ही काय बघणार मित्रांनो? फरक तुम्ही काढणार. 519 वजा 234, फरक काढा. 9 मधून 4 गेले 5, एकातून 3 जात नाही, हातच्या घ्या, होऊन जाईल 4, होऊन जाईल 11, 11 मधून 3 गेले 8, 4 मधून 2 गेले 2. आता भेटले किती तुम्हाला मित्रांनो? 285. या 285ची फॅक्टर पडा, म्हणजेच काय, त्याला भाग देणारी संख्या शोधा. मग 285ला कितीने भाग जातोय? 5ने. कसं सर? 5ची कसोटी अप्लाय होते म्हणून 5ने भाग जाणार आहे. 5ने भाग द्या. 5 25, उरले किती? 3, 5 7 35. कितीने भाग दिले मित्रांनो तुम्ही? 5ने. परत 57ची फोड करा. 57ची फोड केली तुम्ही. 19 त्रिक 57. आता बघा, तुम्हाला तुमच्याकडे आहे 19 आहे, 3 आहे आणि 5 आहे. म्हणजेच काय, तुमचा जो मसावी असेल या तिघांपैकी एक असेल, आणि या तिघांपैकी जर एक नसेल मग त्याचा मसावी किती असेल? 1 असेल. तर बघा, लक्षात आहे मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही 19ने भाग देऊन बघा. 19ने जेव्हा तुम्ही भाग देऊन बघणार, याला 19ने भाग देऊन बघा. कोणत्याही संख्येला 19ने भाग देऊन बघा. जेव्हा तुम्ही याला 19ने भाग देणार, 19 1 19, उरले किती? 4, 19 त्रिक 57, 19 त्रिक 57 आणि 19 दुने 38, म्हणजे याला पूर्ण भाग जात नाहीये. पुढे या संख्येला 5ने सुद्धा भाग जाणार नाही, कारण एक स्थानी 5 नाही. पुढे मग कोणी आपल्याकडे 3ने भाग देऊन बघा. 3ची कसोटी लावून बघा. 3 7 21, उरले किती? 2, 3 8 24, 3 1 3, उरले 2, 3 7 21, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 1 उरला 3 सक 18, 3 दुने 6. म्हणजेच काय, 3ने तिघांना भाग जातोय, म्हणजे यांचा मसावी किती राहणार आहे मित्रांनो? 3. आणि आपण कसं काढणार? फॅक्टर मेथडने, म्हणजेच काय, फोड करून. ओके मित्रांनो, क्वेश्चन नंबर 12 आहे. बघा काय म्हटलंय तुम्हाला? a क्यूब बी क्यूब सी क्यूब a स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर a इंटू बी इंटू सी. तुम्हाला म्हटलेलं आहे की लसावी सांगा आणि मसावी सांगा. मी बघा तुम्हाला ह्या फॉर्मॅटवरती क्वेश्चन शिकवलेले आहे, पण हाच फॉर्मॅट तुम्हाला ABCच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. तर बघा लक्षात ठेवा मित्रांनो, SCF काढायचं असेल तर तिघांमध्ये कॉमन पाहिजे, आणि ज्याची पॉवर कमी ते लोक तुम्हाला घ्यायचे. मग बघा, A तिघांमध्ये कॉमन आहे पण पॉवर इथे कमी, म्हणजेच काय घेणार तुम्ही? A. B पण तिघांमध्ये कॉमन आहे पण पॉवर इथे कमी, म्हणून काय घेणार तुम्ही? B. C पण तिघी ठिकाणी पण पॉवर सर्वात कमी इथे, म्हणजेच काय घेणार तुम्ही? C. म्हणजेच काय, मसावी तुमचा किती येणार आहे मित्रांनो? ABC. लसावी काढू आपण LCM. LCM काय म्हणतो की तिघांमध्ये कॉमन असो अथवा नसो, पण ज्याची पॉवर जास्त ते लोक घ्या. मग बघा, A ची पॉवर सर्वात जास्त इथे म्हणजेच A क्यूब, B ची पॉवर सर्वात जास्त इथे म्हणजे B क्यूब, C ची पॉवर सर्वात जास्त इथे म्हणजेच काय? C क्यूब. तर लसावी काय येणार आहे मित्रांनो? A क्यूब, B क्यूब, C क्यूब, आणि मसावी किती येणार आहे? ABC. ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 13. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 182 व 110 भागल्यास बाकी 2 उरते? बघा मित्रांनो, याच्यामध्ये 2 टाईपचे क्वेश्चन बनतात, मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान. जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल मोठ्यात मोठा, म्हणजे तुम्ही काय करणार? मसावी. आणि जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल की लहानात लहान, तेव्हा तुम्ही काय करणार मित्रांनो? लसावी. तर बघा, मोठ्यात मोठं म्हटलंय म्हणजेच काय 182 व 110 तुम्ही काय करणार? मसावी काढणार. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक अजून त्यांनी म्हटलेले पुढे की भागल्यास बाकी किती उरायला पाहिजे? 2. बाकी 2 उरायला पाहिजे, म्हणजेच काय मित्रांनो? तुम्हाला 182 मधून 2 वजा करायचे, म्हणजेच किती? 180. बाकी 2 उरायला पाहिजे म्हणून 110 मधून सुद्धा 2 वजा करा, म्हणजेच किती? 108. आता या दोघी संख्यांचा तुम्ही काय काढणार? मसावी. तर जेव्हा तुम्ही मसावी काढणार तर बघा मित्रांनो, या दोघांना भाग जातोय. कॉमन नंबर आहे 36. 36 पंचे 180 आणि 36 त्रिक 108. आता पुढे कॉमन नंबरने भाग जात नाही, म्हणजेच तुमचा मसावी किती येणार आहे मित्रांनो? 36. किती येणार आहे मसावी मित्रांनो? 36. म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे? 36. मोठ्यात मोठी जर म्हटली तर तुम्ही काय काढणार? मसावी. लहानात लहान म्हटलं तर तुम्ही काय काढणार? लसावी. पण बाकी जर 2 उरते तर तुम्ही काय करणार? वजा करणार. काय करणार मित्रांनो? वजा करणार. मित्रांनो, लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14 काय म्हटलंय बघा. कोणत्या लहानात लहान संख्येला, कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 2, 3, 6 व 9 ने पूर्ण भाग जाईल? बघा, लहानात लहान म्हटले म्हणजेच काय काढणार तुम्ही? लसावी. काय काढणार मित्रांनो? लसावी. काय काढणार तुम्ही मित्रांनो? लसावी काढणार. तर बघा, लसावी बघा कसं काय काढणार तुम्ही? 2, 3, 6, 9. लहानात लहान आहे म्हणजेच लसावी काढणार. लसावीसाठी कमीत कमी 2 संख्यांना भाग जायला पाहिजे. जातोय द्या 2 ने भाग. बेक बे बेत्रिक 6. दोघांना जातनी जसाचे तसे, जातनी भाग म्हणून जसेच्या तसे. पुढे बघा, या तिघांना 3 ने भाग जातोय, देऊन द्या. 3 1 3, 3 1 3, 3 त्रिक 9. पुढे बघा, असा कॉमन नंबरने किंवा 2 अशा संख्येने की ज्यांना भाग जाणार आहे, म्हणून यल अंकाचा गुणाकार म्हणजेच काय असतो? लसावी. यल मध्ये कोण आहे? 2 गुणिला 3 गुणिला 1 गुणिला 1 गुणिला 3. 3 दुने 6, 6 1 6, 6 1 6, 6 त्रिक 18. बघा आन्सर किती येणार मित्रांनो? 18. पण जेव्हा तुम्ही बघणार क्वेश्चन मध्ये म्हटलेलं की संख्या काय पाहिजे? पूर्ण वर्ग पाहिजे. काय पाहिजे?
पूर्ण वर्ग. मग 18 पूर्ण वर्ग आहे का मित्रांनो? नाही. 18 पूर्ण वर्ग नाही, म्हणून तुम्ही 18ला काय करणार? डबल. 18ला डबल करणार म्हणजे किती होणार आहे? 36. 36 पूर्ण वर्ग आहे का? हो. म्हणून तुमची संख्या काय राहणार आहे? 36. तुमचं फायनल आन्सर काय राहणार आहे? 36. काय राहणार आहे? 36. बघा मित्रांनो, जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर वॉच केलं प्रॉपरली तर तुमचे A to Z क्वेश्चन बनून जातील आणि लसावी मसावीमध्ये तुमचा जबरदस्त फायदा होणार आहे जर तुम्ही GD मध्ये किंवा RPF मध्ये जर क्वेश्चन पेपर देणार असाल तर. कारण याच्यामध्ये मी मोस्ट ऑफ जे रेग्युलर क्वेश्चन आहेत आणि जे टफ आहे, जे मुलांना समजण्यासाठी अवघड जातात, ते सर्वेचे सर्व क्वेश्चन मी इन्क्लूड केलेले आहे, जेणेकरून तुमचा जबरदस्त फायदा होईल. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मुलांना फॉरवर्ड करा, जेणेकरून ज्या लोकांपर्यंत क्लास किंवा जे लोक क्लासपर्यंत येऊ शकत नाही त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे आणि त्यांना लसावी मसावीमध्ये जबरदस्त फायदा व्हायला पाहिजे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही तुमचे क्वेश्चन असतील म्हणजे अजून काही तुमचे क्वेश्चन असतील जे तुम्हाला येत नसतील तर कमेंट करा. मी तुम्हाला ॲट दॅट टाइम जेव्हा तुम्ही क्वेश्चन टाकणार लगेच तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करेल आणि तुमचा मॅक्झिमम फायदा होईल. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.